नमस्कार. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. म्हणजे आम्ही अनेक पेशंट असे बघितलेत, की ज्यांच्या शरीरामध्ये वात वाढतो आणि त्याच्यावर काहीही उपाय न केल्यामुळे तो पूर्ण शरीरभर पसरतो. आणि मग जर ह्या व्यक्ती स्थूल असतील, म्हणजे मेद पण वाढलेला असेल, तर मग त्यांच्यामध्ये असं होतं ना, की शरीरावर कुठेही बोटांनी दाबलं किंवा जर त्यांनी मसाज घेतला तर ढेकरा यायला सुरुवात होते. असं का होतं? तर एकतर तुम्ही वाढलेल्या वातावर काहीही उपाय केले नाहीत आणि त्यात जर फॅट म्हणजे मेद पण वाढलेला असेल, तर हे दोन्ही मिळून मग काही लक्षण उत्पन्न होतात. म्हणजे एकतर वजन थोडंसं वाढलेलं असतं, अंग दुखत असतं, काहीही करू नये असं वाटत असतं. नंतर मग पोटाचेही त्रास असतात, म्हणजे भूक फारशी लागत नाही. बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन होतं, नंतर गॅसेस होतात. तर अशी सगळी लक्षणं असताना त्याच्यावर काही अगदी सोपे उपाय केलेत ना, तर या दोन्हीवरही उपयोग होतो. म्हणजे शरीरातला वात पण कमी होतो आणि वजनही कमी होतं. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा आयुर्वेदमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर यासाठीचा पहिला आणि सोपा उपाय. जर तुम्ही या वाताचं अनुलोमन केलं, म्हणजे पोट साफ राहील असं बघितलं, तर नॅचरली तो गॅस, वात कमी होतो आणि मग नंतर भूक चांगली लागायला मदत होते. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, यात अगदी सोपा उपाय पोट साफ होण्यासाठी. 8 दिवसांना एकदा काय करायचं, रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरी करायची आणि त्या पिठामध्ये म्हणजे एक भाकरी जर तुम्ही खात असाल तर त्या पिठामध्ये 1 चमचा एरंडेल तेल आणि पाव चमचा सुंठ पावडर घालायची. अर्थात एरंडेल तेलाची मात्रा जी आहे ती प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. म्हणजे जर मृदू कोष्ठ असेल, हलका कोठा असेल तर त्याला 1 चमच्याने खूप छान पोट साफ होतं. तेच जर मध्यम कोष्ठ असेल, म्हणजे लगेच पोट साफ होत नसेल तर 2 चमचे लागतात. आणि अगदी क्रूर कोष्ठ म्हणजे जड कोठा असेल, नेहमी कॉन्स्टिपेशन होत असेल तर जास्ती तेल लागतं. त्यामुळे याचा अंदाज तुम्हाला घ्यायला हवा आणि त्यासाठी सुरुवात 1 चमच्यापासून तुम्ही करू शकता. यासाठी मी एक सेपरेट एरंडेल तेलावर डिटेल व्हिडिओ बघितलाय, तो पण तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. जेवणात काय काय असलं पाहिजे, तर ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत मुगाचं वरण आणि एखादी फळभाजी असा साधा आहार असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, की हे भाकरीतच घातलं पाहिजे का? म्हणजे दुसरं नुसतं तेल नाही का घेऊ शकत? तर तसंही घेऊ शकता, पण हे जास्त प्रिसाईज आहे आणि ह्याने जास्ती मदत होते. का? एकतर भाकरी कोरडी असते, त्याच्यासोबत तुम्ही मुगाचं वरण आणि भाजी घेतली तर ते पण पचायला हलकं असतं. आणि जेव्हा मेद पण वाढलेला असतो ना, तर तेव्हा फक्त वात कमी करणं एवढंच नसतं, तर दोन्हीचा बॅलन्स साधायला लागतो. त्यामुळे मग थोडंसं कोरडं असं पण पाहिजे, म्हणजे खूप ऑइली पण देऊन फायदा नाही. त्यामुळे या लोकांसाठी पथ्य पण महत्त्वाचं आहे. तर ते पण मी सांगणार आहे, की तुम्ही काय पथ्य केलं पाहिजे. आता अगदी पावसाळ्याचे दिवस असले, बऱ्याच जणांना भजी, वडापाव असं काय काय खावं असं वाटत असलं तरीसुद्धा माझा सल्ला असाच असेल, की शक्यतो तेलकट, जड असं खाणं तुम्ही अव्हॉइड करा. अगदीच करायचं असेल तर मग निदान चण्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ हे तुम्ही वापरू शकता. अजून एक दुसरा अगदी सोपा उपाय आणि तो पण या सीझनमध्ये जास्ती उपयोगी, म्हणजे 8 दिवसातून एकदा तेल लावून छान मसाज करायचा. अर्थात तेल कुठलं हवंय हे तुमच्या प्रकृतीनुसार ठरवायला लागतं. त्यामुळे ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे. तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता. तर हे तेल म्हणजे तिळाच्या तेल बेस असंच असतं. फक्त हे लेखन करणारं म्हणजे वजन कमी करायला मदत करणारं असतं. तर हे तेल लावून मसाज करायचा आणि त्याच्यानंतर उटणं लावून छान चोळायचं. तर उटण्याने पण खूप चांगला उपयोग होतो, म्हणजे मेद कमी व्हायला मदत होतं. नंतर जर तुम्हाला घाम खूप येत असेल तर तो घाम कमी व्हायला आणि वास येत असेल तर तो जायला पण खूप चांगली मदत होते. आणि हे उटणं लावून झाल्यानंतर मग गरम पाण्याने अगदी छान अंघोळ करायची. जर तुम्हाला शक्य असेल, स्टीम बाथ घेणं पॉसिबल असेल, जवळपास सोय असेल, तर स्टीम बाथनी पण खूप चांगला फायदा होतो. या सगळ्याच्या जोडीने आहार हा महत्त्वाचा आहेच. त्यामुळे माझा सल्ला असा राहील, की तुम्ही दिवसातनं एकदा तरी ज्वारीची भाकरी खात जा. ज्वारीची भाकरी कोरडी असते, पचायला हलकी असते, त्यामुळे ती अतिशय उपयोगी आहे. भाकरीच्या सोबत शक्यतो मुगाचं वरण आणि सीझननुसार वेगवेगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. कुळीथ हे सुद्धा खूप चांगले, त्यामुळे कुळथाचं पिठलं किंवा कुळीथ तुम्ही ज्या पद्धतीने खाता तर तसे तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. काय काय टाळायचं हे पण महत्त्वाचं आहे. तर मुख्य म्हणजे तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. नंतर जड अन्न टाळलं पाहिजे. दही किंवा खूप गोड पदार्थ, तर हे सगळं अव्हॉइड केलं तर लवकर रिझल्ट येईल. गाईचं तूप खायला काहीच हरकत नाही. तर गाईचं तूप मात्र आहारामध्ये समाविष्ट करा. नंतर दिवसा झोपणं हे सुद्धा टाळलं पाहिजे.
कारण दिवसा झोपल्याने कफ वाढतो, मेद वाढतो, त्यामुळे हे सुद्धा शक्यतो अवॉइड करा आणि रात्री मात्र वेळेत झोपलं पाहिजे. अजून एक खूप चांगली भाजी ती म्हणजे शेवगा. तर शेवग्यांची पानं किंवा शेवग्याच्या शेंगा याचं सूप म्हणा, भाजी म्हणा, तर हे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. तर या 3 गोष्टी करून बघा, याने तुम्हाला रिझल्ट यायला लगेच सुरुवात होईल. काही शंका असेल तर कमेंट करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.